प्रचंड गर्दी एका प्रभागाच्या रॅलीसाठी जर जमा होत असेल तर गडिंग्लज शहरातलं वातावरण काय आहे, हवा कशी व्हायला लागले याची जाणीव गडिंग्लज मधल्या मतदारांना झालेली आहे. 3 तारखेला कळेल की कोण किती लीड घ्यायला लागले. धन्यवाद. टक्के पंजे करायला येत नाही, जे पोटात आहे ते ओटात, ही अप्पादादांची सवय आहे. प्रभाग 6 मध्ये आज भाजपचे उमेदवार श्री सुधीर उर्फ अप्पा शिवणे व सौ अनिताताई खोत तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांच्या प्रचारार्थ आज प्रभागातून भव्य अशी रॅली काढण्यात आली, ज्यात प्रभागातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. प्रभाग 6च्या महायुतीच्या रॅलीमध्ये जनता दलच्या नेत्या स्वातीताई कोरी देखील सहभागी झालेल्या आहेत. स्वातीताई, काय सांगाल, आज प्रभाग 6ची भव्य अशी रॅली निघालेली आहे, महिलांची संख्या लक्षणीय आहे, तसं नागरिक देखील प्रभाग 6 मधील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. एकंदरीत ही गर्दी पाहता काय वाटतं? आज प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार अप्पादादा शिवणे, अनिता खोत वहिनी आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांच्यासाठी जी रॅली निघाली ती अभूतपूर्व अशी रॅली निघाली असं म्हणायला हरकत नाही. एवढी प्रचंड गर्दी एका प्रभागाच्या रॅलीसाठी जर जमा होत असेल तर गडिंग्लज शहरातलं वातावरण काय आहे, हवा कशी व्हायला लागले याची जाणीव गडिंग्लज मधल्या मतदारांना झालेली आहे. त्यामुळे आजची ही या प्रभाग क्रमांक 6 मधली गर्दी बघितल्यानंतर हे उमेदवार निवडून आले असं घोषित करायला आज काहीच हरकत नाही. ताई, प्रभाग 6ची मध्ये परवात राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत एक रॅली निघालेली होती आणि प्रभाग 6 मध्ये आम्ही 1,500+ लीड घेणार आहे असं राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जाहीर केलं होतं. ह्याच्याकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? 3 तारखेला कळेल की कोण किती लीड घ्यायला लागले. धन्यवाद. अजून काय बोलणार आहे? बोला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे उमेदवार आहेत अप्पादादा शिवणे अतिशय निर्मळ मनाचा आणि अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आम्हाला छक्के पंजे करायला येत नाही, जे पोटात आहे ते ओटात, ही अप्पादादांची सवय आहे. मग अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला वार्डातल्या प्रभागातल्या मतदारांनी उचलून घेतलं तर ते नवल वाटायला नको. त्यामुळे मला खात्री आहे की अप्पादादांच्या रूपाने एक अतिशय बुलंद आवाज या गडिंग्लजच्या सभागृहात निश्चितपणे 3 तारखेला दाखल होणार आहे. त्याचबरोबर अनिता खोत वहिनींसारखे म्हणजे अनिलदादा खोत गडिंग्लज मध्ये जेव्हा भाजप स्थापन झाला असेल तेव्हापासून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पक्षाची सेवा केलेली आहे. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून भाजपचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या रूपानं आणि भाजप त्यांच्या रूपानं बऱ्याच योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यात ते संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होते अनिलदादा. त्यांच्या मदतीनं कितीतरी लोकांना, कितीतरी महिलांना मदत करण्याचं काम अनिलदादांनी केलेलं आहे आणि एवढ्या समर्थपणे वहिनी इथं उमेदवारी घेऊन पुढे आलेले आहेत की त्यांच्या विजयाची सुद्धा आम्हाला 100% खात्री आहे. आणि गंगाधर हिरेमठ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय प्रामाणिक, निष्ठावंत, विनम्र आणि हसरं नेतृत्व आज उमेदवार म्हणून या रिंगणात, नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आलेला आहे. गंगाधर हिरेमठांच्या बद्दल सांगायचं झालं तर 31 डिसेंबरला स्मशानघाट दुरुस्त करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी गंगाधर आणि त्यांचे सगळे मित्र स्मशानघाटाची स्वच्छता करत असतात. गणपतीच्या विसर्जनानंतर आपण जेव्हा घरी असतोय तेव्हा गंगाधर आणि त्याचे सगळे मित्रमंडळ नदी घाट आणि तिथं पडलेल्या मूर्तींचं योग्य ते नियोजन करण्याचं काम त्यांचे मित्रमंडळ आणि गंगाधर करत असतात. सगळ्यात महत्वाचं जर गंगाधर बद्दल काय बोलायचं असेल तर वडरगे रोडला असलेल्या लिंगायत समाजाची जी दफनभूमी आहे, नदीवेशीला असलेली जी पाटील समाजाची, लिंगायत समाजाची दफनभूमी आहे, ती दफनभूमीची जागा या हिरेमठ कुटुंबाने दिलेली आहे. हा हिरेमठ कुटुंबाचा खूप मोठा त्याग आज गडिंग्लज मध्ये जमिनींच्या किमती सोन्याच्या दरानं पोचलेल्या आहेत. त्यावेळी आपल्या समाजासाठी, लिंगायत समाजासाठी दफनभूमीसाठी जागा देण्याचं खूप महत्वाचं कार्य या हिरेमठ कुटुंबाने केलेलं आहे. त्यामुळं ज्यांना त्याग करण्याची सवय आहे, ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे, ज्यांचं गडिंग्लजच्या विकासाचं, सर्वांगीण विकासाचं नियोजन ध्येय ज्यांनी ठेवलेलं आहे
अशा उमेदवारांना गडिंग्लजकर खूप मताधिक्यानं निवडून देतील असा मला विश्वास आहे. धन्यवाद.